ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्र्यंबकश्री 2024 दुसरी मानाचा किताब नरेश पाटील यांनी पटकावलाय. बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक यांच्या मान्यतेनं मोठी तलाव तालीम संघ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या पुढाकारानं दुसरी त्र्यंबकश्री 2024 या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव आणि फिटनेस या स्पर्धांचं आयोजन रविवार दिनांक 6 मेला सायंकाळी 7 वाजता त्र्यंबकेश्वर नाशिक येथे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं. त्र्यंबकश्री 2024 या दुसरी मानाचा किताब मानकरी नरेश पाटीलनं मिळवलाय. त्याला रोख बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात आलं. तर बेस्ट पोझरचा समाधान मिसळ यानं किताब मिळवला. तर मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर जयेश परदेशी, तर वुमन फिजिकल त्र्यंबकश्री 2024 कविता शेवरे मानकरी ठरली. उपविजेती गायत्री पाटील ठरली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बजरंग बली प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यावेळी मोठी तलाव तालीम संघ यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. पहिली त्र्यंबकश्री 2023 ही यशस्वी झाल्यानंतर दुसरी त्र्यंबकश्री 2024चं आयोजन योग्य आणि नीटनेटके केल्यामुळे बॉडी बिल्डिंग असोसिएशन नाशिक यांच्या वतीनं मोठी तलाव तालीम संघाचा सत्कार करण्यात आला. भव्य दिव्य अशा स्टेजवर रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या शरीर सौष्ठव आणि फिटनेस स्पर्धांमध्ये नाशिकसह नाशिक रोड, देवळाली कॅम्प, भगूर, सिन्नर, मालेगाव, कळवण, मनमाड, घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह इतर तालुक्यातील एकंदरीत 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. एकूण 6 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 50 किलो, 60 किलो, 70, 75 आणि 80 या सर्व गटांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रमुख पंच म्हणून राजेंद्र सातपूरकर, गुणलेखक म्हणून किशोर सरोदे, तसेच पंचमंडळात ॲडव्होकेट निलेश संधान, सूत्रसंचालन भानुदास सोनवणे यांनी केलं. स्टेज पंच जालिंदर लोंढे यांनी आपली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय, एशिया आणि भारतीय शरीर सौष्ठव महासंघाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे, जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे सरचिटणीस महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन राजेंद्र सातपूरकर, संतोषभाऊ कदम, सचिन लोखंडे, मोठी तलाव तालीम संघाचे आणि MT फिटनेसचे सर्व कार्यकर्त्यांनी सदस्य उपस्थित होते. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना, गटविजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मोठी तलाव तालीम संघाचे आणि MT फिटनेसचे सर्व कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आमचा केवळ उद्देश हाच आहे की या ठिकाणचे जे काही तरुण वर्ग आहेत, युवा वर्ग आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आमचे जे प्रयत्न आहेत त्याला तुम्ही साथ देतात, म्हणजे ही आमच्यासाठी मोठी विशेष बाब आहे सर. आणि ती साथ देण्यासाठी तुम्ही इतका वेळ देतात, इथपर्यंत येतात, म्हणून आम्ही आपले आभारी आहोत की सातत्य दुसऱ्या वर्षीसुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यासाठी इथे आलात. फार महत्त्वाचा विषय आहे. दर्य हे पुन्हा मिळवणं तुम्हाला अतिशय अवघड आहे. त्यामुळं आपलं वळ, भय, सौंदर्य हे कुठल्याही अनाठाई गोष्टीकडे न लावता आपल्या आईवडिलांच्या, कुटुंबाच्या आणि आपल्या कुळाचं नाव तुम्हाला कसं करता येईल हे पहिलं पहा. कारण स्वतःवर जर तुम्ही प्रेम केलं, कारण आपण पाहतो या ठिकाणी बराच यूथ वर्ग आहे. यूथ डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने आपण पाहतो की यूथ डेव्हलपमेंट कुठल्या मार्गाने चाललं आहे. आजही आमच्या 65मध्ये आम्ही कुठलं व्यसन करत नाही. तंबाखू, दारू, सिगरेटपासून आम्ही आलिप्त आहोत. वयाची 25 मैत्रीण आम्हाला माहीत नव्हतं. लग्नामध्ये आम्ही पहिल्यांदा बायकोला पाहिलं, म्हणजे अगोदर पण मी बायकोला नाही पाहिलं. तर पण आजची जर मुलांची परिस्थिती आपण पाहिली तर पालक उठतात 9 वाजता, मुलं उठतात 11 वाजता. हे अतिशय गंभीर आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही पैलवानांची, शरीरावर प्रेम करणाऱ्यांची भूमी आहे. म्हणून या ठिकाणी युवकांना मी खास करून सांगेन की ही स्पर्धा पाहिल्यानंतर किमान आपण दैनंदिन जीवनामध्ये 45 मिनिटं व्यायाम करा.